नमस्कार मंडळी. तर मी चालले आहे एका प्रोग्रामला. हे युनिव्हर्सिटीचं वातावरण आहे, पुणे युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर मी चाललेली आहे कार्यक्रमासाठी. तर बघू शकता किती झाडे आहेत तिथे. एकदम जंगल आहे आणि खूप झाडे आहेत. असे हिरवगार झालंय. पाऊस देखील पडत आहे, पावसाचे थेंब देखील पडतात. ते हे बघू शकता, पाऊसच ओलावा पाऊस पडत आहे. आकाशात अंधार झालेला आहे. इथे पैशाचं झाड वाटतं, बघू शकता. त्याच्या वेळेस जे पानं असतात त्याचं झाड होतं वाटतं. बघू शकता खूप झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत इथे. सारे जंगलच आहे, गुहा आहेत सगळ्या. बघू शकता पाऊस पडतोय आणि झाडे, जंगलातली झाडी, खूप झाडी आहेत. बघू शकता झाडीच झाडी. किती सुंदर वाटत आहे, बघू शकता. आणि चालण्यात पण खूप मजा येते. वेल देखील आहे, वेली देखील आहे. झाडं कसली माहीत नाही, पण भरपूर झाडे आहेत. बघू शकता फुलं पण छोटी छोटी आलेली. झाडे, जंगल आहे, पूर्ण जंगल आहे. बघू शकता मागं सुद्धा बघा किती हिरवगार आहे, खूप सुंदर वाटतंय. इथे देखील उगवलेला आहे आणि सूर्य दिसत आहे आणि ऊन पडलेलं आहे आणि त्याच्यात पाऊस पडत आहे. खूप सुंदर वाटतं, बघू शकता. आणि पावसाचं वातावरण. हे झाड बघा किती सुंदर, किती छान उगलेलं आहे असं आडवं. हे खूप वर्षापूर्वीचं झाड आहे, बघू शकता. आणि हे गार्डन आहे इथे, मस्त असं गार्डन. फुलं, हे पानं बघू शकता कसे आले. बघू शकता पाऊस पण पडतोय, ऊन पण पडलंय आणि किती सुंदर वातावरण. छान असं हिरवगार वातावरण आहे आणि खूप छान वाटतं इथे. हे आहे मेन बिल्डिंग आमची, पुण्यातली विद्येचं माहेर घर. हे बघू शकता, हे किती सुंदर झाड आहे. काय तरी वेगळंच आलेलं आहे याला फूल. हां, हे बघू शकता, हे फूल वेगळंच फूल आहे. भरपूर फुलं आलेले आहे. कसं झाड आहे बघा, आणि पडतात ते फुलं खाली. हे बघ, हे फूल पडलेलं. आणि असं आपलं मेन बिल्डिंगचं वातावरण आहे. खूप सुंदर आहे, हिरवं हिरवं
गारगालीचे हरित तृणांच्या मखमलीवरती भरपूर असं हिरवगार आहे. या झाडाचं नाव काय आहे, कोणाला माहिती असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. याला अशी फुलं येतात बघू शकता. आणि हे झाडाची पानं अशी आहेत आणि अशी फुलं आलेली आहेत. आणि इथं असं हे काय आलेलं आहे माहीत नाही, पण असे फुलांचंच आहे बहरलेलं बघू शकता. खूप कैलासपती नाव आहे या झाडाचं बघा, इथं लिहिलेलं आहे कैलासपती. आणि अशी फुलं आलेली आहेत त्याला. खूप जुनं झाड आहे. इथं लिहिलेलं होतं कैलासपती. बघू शकता किती मोठं आहे झाड. आणि त्याला अशी फुलं आलेली आहेत. कैलासपती म्हणजे असं शंकराच्या पिंडीसारखं. पहा आता किती सुंदर सौंदर्य आहे. इथे झाडावर पाणी पडलेलं आहे, पानांवर पाणी पडलेलं आहे पावसाचं. सुंदर असे हवा येत आहे. आणि बघू शकता खूप गारवा पसरलेला आहे. हवेत खूप गारवा आहे, वारं खूप आहे आणि सगळीकडे हिरवगार वातावरण आहे. ढगाळलेलं वातावरण, अंधार पडलेला आहे आणि खूप सुंदर वाटत आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत, वेली आहेत, फुलं आहेत. बघू शकता किती सुंदर वेलींवर फुलं आले आहेत. शंकराचं आवडतं फूल आहे. पानांवर असे दव आलेले आहेत पावसाच्या पाण्याचे, किती सुंदर वाटतात ते. येथे ज्ञानेश्वर सभागृहाला कार्यक्रमाला आलेले आहे. तर बघू शकता किती सुंदर असं सोनेरी रेखाटन करून इथे कलाकृती केलेली आहे. झुंबर बघा किती सुंदर आहे. खूप मोठं असं झुंबर आहे आणि किती छान लाइटिंग वगैरे आहे याची. खूप छान वाटते बघू शकता. आणि असं कोरीव काम केलेलं आहे. आत्ताच्या काळात सध्या कोणी करू शकत नाही असं. तर खूप प्रशस्त असं मोठं झुंबर, कोरीव काम. आणि हे झुंबर ज्यांनी बनवलं असेल त्यांनी किती कलाकृतीने आणि किती म्हणजे मेहनतीने बनवलं असेल, म्हणजे किती कष्ट घेतले असेल हे बनवायला. किती सुंदर आहे बघू शकता. त्याच्यात दिवे देखील आहे, काचेचं पूर्ण आहे आणि असं अप्रतिम असं हे झुंबर बनवलं गेलं आहे. आणि किती मोठं आणि किती जड असेल ते, लावताना देखील कठीण गेलं असेल. आणि इतकं सुंदर म्हणजे डोळ्यांना छान वाटतं, ॲट्रॅक्ट होतं ते पाहण्यासाठी. तर इतकी सुंदर अशी ही झुंबराचं असं रेखीव काम केलेलं आहे आणि खूप छान असं त्याची मांडणी करून ते तयार केलं गेलं आहे. तर आणि ते पाहायला पण खूप सुंदर वाटत आहे. आणि बघू शकता किती अट्रॅक्टिव्ह आहे. त्याला लाइटिंग आहे, असे वेगवेगळे पार्ट्स बनवून असं वेगवेगळे आकार देऊन ते तयार केलेलं आहे. खरंच खूप सुंदर आहे. मी पायी चालत आहे तर बघू शकता किती छान देखावा आहे.
पूर्ण हिरवगार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी झाडी आहेत आणि पाऊस पडत आहे आणि रहदारी कमी प्रमाणात आहे. आभाळात म्हणजे आकाशात ऊन पडलेलं आहे, खाली पाऊस देखील पडत आहे आणि अशा प्रकारे ऊन पावसाचा खेळ चालू आहे. येथे झाडं, विहिरी यांना सगळ्यांना पावसाने अंघोळ घातलेली आहे छान प्रकारे. असे सगळे पानं, वेली भिजले आहेत बघू शकता. सगळं असं केलं की पाणी पडतं आहे खाली आणि सगळीकडे पाणीच पाणी पानांवर झालेलं आहे आणि खूप सुंदरही वाटतंय बघू शकता. पाणी पडतंय आणि छान असं हिरवगार झालेलं आहे. पावसाचं पाणी मिळाल्यामुळे झाडांना हिरवापणा आलेला आहे. झाडांमध्ये म्हणजे पानं फुटली आहेत आणि सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे. थंडावा आलेला आहे हवेत आणि भरपूर अशी झाडे नवीन पण देखील फुटतात ते बघू शकता. नवीन झाडे उगली जातात. सगळे पानं वरनं खाली दव पडतात पावसाच्या पानाचे आणि सगळे ओलावा निर्माण झाला आहे झाडांवर, पानांवर असा आणि नवीन नवीन पालवी फुटते पानांची आणि छान वाटतंय बघू शकता. आणि सगळी पाने भिजली गेलेली आहेत. सगळ्या झाडांवर पाणी आहे आणि छान अशी आपली झाडे ह्या पावसाच्या पाण्यात न्हावून निघाली आहेत. इथे फुले बहरली आहेत, वेली पण बहरल्या गेल्या आहेत. पाऊस पडत आहे आणि असं निसर्ग सौंदर्य कुठं पाहायला भेटणार नाही. इतकं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे. डोळे भारावून जातात अशा निसर्ग सौंदर्याने आणि पाऊस देखील कंटिन्युअस पडत आहे. मध्ये थांबतो, मध्ये येतो, मध्येच ऊन पडतं. उन्हात देखील पाऊस पडत असतो आणि बघू शकता पावसाचा जोर. तुम्हाला हा पावसाचा, झाडांचा, निसर्ग सौंदर्याचा आणि पुण्याच्या माहेरघरचा आणि कैलासपतीच्या झाडाबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा.